काय सुरुवात राहिली टीम हातकली संघाची, जिथे अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये, परंतु 3 विकेट टीम मुगवली संघाने इथे आता गमावताना पाहायला मिळाले. खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम मुगवली संघाची, परंतु अजूनही बराचसा बॉलचा खेळ बाकी आहे. इथून आता फाईट बॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागणार आहे टीम मुगवली संघाला. आता कशा पद्धतीने करतील ना ते पाहायचंय. षटकातील पुढचा बॉल क्रमांक 5. यावेळी आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉलचा विचार केला तर मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता. इथे सुद्धा डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता, परंतु अखेरकार धावांची कोंडी इथे आता सुटली आहे आणि पहिली धाव ही आपल्याला तब्बल 5व्या बॉलवरती आता येताना पाहायला मिळते. 1 वरती 3 सध्याची परिस्थिती. नव्याने प्रेक्षक जोडले असतील, त्यांना माहिती असेल, त्यांना वाटलं असेल की 3 धावा झाल्यात, 1 विकेट गेली, परंतु तसं नाहीये. 1 धाव झाली आहे आणि 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. काही अगोदर टप्प्याचा बॉल, परंतु वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धाव आता स्कोर कार्डवरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या अतिरिक्त धावेने, ती म्हणजे 2 या आकड्यावरती. पहिला P1चा षटक आपण पाहतोय आणि शेवटचा बॉल या P1च्या पहिल्या षटकामधील. या वेळेला समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, बॉलला पाठवलंय. या इनिंग मधील आजच्या दिवसामधील हा पहिला षटकार, सिक्सर. हे गीत आपण जे ऐकलं ते टीम तलेगाववाडी संघाचं या वर्षीचं नवीन गीत आपल्याला पाहायला मिळतंय. काय आयोजन आपल्याला आज पाहायला मिळतोय टीम तलेगाववाडी संघाचं, कौतुक करावं तितकं कमी आहे. षटक क्रमांक 2. या वेळेला आडव्या बॅटने करायचं होतं ऑन साईडला, परंतु दिशा थोडीशी खराब होती. लेन चांगली होती, परंतु लाईनचा विचार केला तर मग लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या कारणाने व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या या वाईटने आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. चांगला आता कमबॅक केलं टीम मुगवली संघाने. पुढचा बॉल. हो, या वेळेला काय घडलंय, क्लीन बॉल, बॅट्समन आउट. धक्का क्रमांक हा 4था बाद. थँक्यू सो मच. जे मागच्या षटकामध्ये विचार केला तर मग 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेले होते. त्यानंतर मुन्नाने कुठेतरी कमबॅक केलं होतं. एक षटकार त्याच्या माध्यमातून लगावला गेला होता, परंतु त्याच्यानंतर त्याच्या साथीला साथ देणारे बॅट्समन हे त्याला कोणतेही थांबायला तयार नाहीयेत. एका मागोमाग एक आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले आणि त्या कारणाने स्कोर कार्ड आपण पाहिला तर 9-4 ही सध्याची परिस्थिती आपण मैदानामध्ये पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम मुगवली या संघाची. षटक क्रमांक 2 चालू आहे प्रगतीपथावरती. बॉलिंग ट्रॅक वरती विचार केला तर मग सिद्धू हा गोलंदाज आता सज्ज होईल. यावेळेलाही आडव्या बॅटने खेळायचं होतं. मुन्नाचा विचार केला तर मग कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे राहिलाय मुन्ना यांचा आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला आणखीन एक सिंगल मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल आणि या संघाने टीमची धावसंख्या आपल्याला 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. 10-4 सध्याची परिस्थिती. खेळपट्टीवरती विचार आपल्याला
विचार केला तर मुन्ना आणि त्याचबरोबर नव्यानं आलेला बॅटर आपण पाहतोय साथ देण्यासाठी प्रशांत आपण पाहतोय. 3 बॉलचा वेळ झालाय. षटक क्रमांक 200 प्रगती पथावरती आहे. या वेळेला फटका बसलाय. याही वेळेला कॅच ड्रॉप. काय घडते मैदानामध्ये ज्या वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली होती, एक डाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आता मुन्ना सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागणार आहे. जिथे संधी मिळाली होती संधीचं सोनं केलं नाही आणि त्यामध्ये आपल्याला आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 5 बाद. नरसिंह मोरे साहेब इथे उपस्थित त्यांना विनंती करूया आपण और व्यासपीठावरती या टीम दलेवाडी संघाच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. हाफ ट्रॅकर हाही फटका बसलाय. हाही बॉल बराच काळवेमध्ये स्वतःच्या बॉलत्रीमध्ये झेल घ्यायचं होतं परंतु थोडस पुढे पडला बॉल आणि त्या कारणाने आपल्याला या बॉलवरती आता सिंगल येताना पाहायला मिळेल. या सिंगलने टीमची धावसंख्या आपण स्कोर करवती पाहतो ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12ला 5 सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक 200 झालोय आणि हा शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 2 मधील. 11 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा आणि 5 विकेट. हाही बॉल शॉर्ट ऑफ प्लेन पद्धतीचा हाताळलेला आणि त्या पद्धतीने हा बॉल आपल्याला डॉट होताना पाहायला मिळाला. बघता षटक क्रमांक 2 हे संपुष्ट झालंय. 12 बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 12 झाली आहे. टीव्ही अजूनपर्यंत विकेट गेलेत 5. अजूनही 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आता बाकी असणार आहे बॅटिंग करण्यासाठी टीम मुगवली या संघासाठी. षटक क्रमांक 3ला आता सुरुवात होते. वन ट्रॅक वरती साहिल हा गोलंदाज. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा राईज झाला. थोडीशी उसळी घेतली आणि आणखीन एक पहिला बॉल आपल्याला डॉट स्वरूपाचा मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एक डॉट बॉल तुम्हाला आता धावसंख्या इथे रोखली जाईल या डॉट बॉलने. पुढचा बॉल. यावेळेला काय एक लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू अगदी खेळपट्टीच्या मधोमध डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता. डायरेक्ट हिट झाला नाहीये परंतु फलंदाजाचा विचार केला तर त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आता 2 धावा आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाला. दुहेरी धावेने टीमची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचेल ती म्हणजे जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 30 चालू आहे. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. पंचांचा बोटा कशाकडे म्हणजे आणखीन एका फलंदाजाला खेळपट्टी सोडावी लागेल आणि हा धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. बॉल. हाफ ट्रॅकर होता. यावेळेला सफल झाले होते. ऑनसाइडला खेळत होता. चांगलं टायमिंग चांगलं कनेक्शन आणि तितकंच ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला सीमा रेषा गाठली आहे आणि हा इनिंग मधील हा पहिला चौकार.
15 या आकड्यावरती 18 रन ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल बाहेर मिळाला. ज्यावेळेला टप्पा पडल्यानंतर यशरेषेचा वेध घेणारा आणि धावचीच्या सर्वांमध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि आणखीन एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक हा 7वा बाद. परिस्थिती आता मला वाटतं शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. हा बॉलचा विचार केला तर खराब पद्धतीने इथे हाताळताना बाहेर मिळाला आणि वाईट बॉलचा इशारा आपल्याला मैदानाच्या देताना बाहेर मिळाला. आणखीन एक अतिरिक्त धाव त्या स्कोर कार्डवरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 रन स्कोर कार्ड. आपण पहिली इनिंग पाहतोय. बॅटिंग करणारी टीम उगवली आपल्याला खेळताना पाहायला मिळते. या वेळेला ऑफट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळलाय. कनेक्शन तितक्या चांगलं नव्हतं. सरळ बॉल क्षेत्ररक्षक हातामध्ये गाठलाय आणि शेवटच्या बॉलवरती देखील आपल्याला विकेट येताना पाहायला मिळाली. हा धक्का क्रमांक 8वा आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या बाहेर जाताना. षटक क्रमांक 3 हे संपुष्ट झालंय. 3 षटकांकडे टीमची धावसंख्या आपण 19 या आकड्यावरती पाहतोय. 20 धावसंख्येची गरज येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. परंतु त्याच्या आधी आपण वळणार आहोत टॉस का बॉस मध्ये, जिथे पुढच्या मॅचचं नाणेफेकीचं कौल आपण करूयात. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळते टीम तळेगाववाडी आणि त्यांच्या विपक्ष विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल टीम दालगर. दोन्ही संघाच्या कॅप्टनना आपण विनंती करूयात ते म्हणजे टॉस का बॉस मध्ये या. आपण तिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण इथे करूयात. टीम तळेगाववाडी आणि टीम दालगर आपण लगेचच इथे या. तोपर्यंत आपण वळूयात डीजे मास्टरकडे. घेऊ आहोत जिथे नरसिंह मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल इथे बंद करणारा पाहायला मिळतो. टीम दालगर आणि टीम तळेगाववाडी नाणेफेकीचं कौल बंद करूयात. टीम तळेगाववाडी संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलेला आहे. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्याचबरोबर टीम भांडारे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे आपण टॉस का बॉस मध्ये यायचं. आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपल्या यथोचित मान सन्मान इथे केलं जाईल. टीम भांडारे संघाचे सर्व स्टार खेळाडू सध्याच्या घडीला माणगाव तालुक्यामध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे टीम भांडारे संघाची. अद्यापर्यंत 11 मला वाटतं सामने झालेले आहेत आणि 10 फायनल टीम भांडारे संघाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतं. वेगळाच विक्रम त्याने अद्यापर्यंत इथे स्थापित केलेला आहे. ते सर्व भांडारे गावचे स्टार खेळाडूंना विनंती असणार आहे मग टॉस का बॉस मध्ये या. 11 फायनल झालेले आहेत. 12 मध्ये 11 फायनल आणि 12वी ती मला वाटतं दुसरा क्रमांक आला असेल. सध्याच्या घडीला लखपती संघ असेल तो म्हणजे टीम भांडारे संघ. 11 फायनल म्हणजे 1,10,000 या वर्षी त्यांनी कमाई केलेली आहे आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांक ते 7,000. 1,17,000चे मानकरी या सध्याच्या हंगामामध्ये ही स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते टीम भांडारे संघ. त्यांचे आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया ते म्हणजे टीम तळेगाववाडी या संघाच्या वतीने. जाऊया मॅच सेशने. आपण पहिली इनिंग पाहायला मिळाली तिथे 19 धावा बनवल्या गेल्या. त्याचबरोबर सन्माननीय राजेश वाघमारे आमचे मार्गदर्शक इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया आपण टॉस का बॉस मध्ये या. आपले तुझी मान सन्मान संपूर्ण टीमच्या वतीने केले जाईल. 19 धावा आपल्याला टीम धाबेवरती पाहायला मिळाल्या जिथे आता 20 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे.
कॅमेरामॅनला विनंती असणार आहे पण टॉस का बॉस मध्ये कॅमेरा घ्या जिथे राजेशजी वाघमारे आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा इथे मान सन्मान. धन्यवाद. जाऊया मॅच असेल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळलाय. स्कोअरच्या दिशेने पाठवायचं होतं परंतु कनेक्शन तितकंच नव्हतं आणि त्या कारणाने आपल्याला हा बॉल तिथेच अडताना पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवरती ही पहिली सिंगल. त्याचबरोबर अभिषेकजी तेडगुडे इथे उपस्थित आहेत आपल्या असोसिएशनचे सचिव. त्यांना विनंती असणार आहे आपण इथे या आपले तुझे मान सन्मान या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे केला जाईल. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. हा दुसरा बॉल हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळ घेतली आणि त्या कारणाने डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती सिंगल आली दुसरा बॉल डॉट आला. त्याचबरोबर सन्माननीय नथुरामजी तलवडकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या आपल्याला येतोजी मान सन्मान केलं जाईल. नथुरामजी तलवडकर आपणास विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या. टीम तालुकावाडी संघाच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता. टप्प्याचा बॉल होता आडव्या बॅटने खेळला ऑन साईडला बॉलला सीमा रेषा दाखवली आहे. 4 धावांसाठी हा बॉल चौकार. थँक्यू. त्याचबरोबर टीम तालुकावाडी संघाचे सर्व खेळाडू विनंती असता आपण लगेच व्यासपीठाच्या इथे दिशेने या. आपली मॅच याच्यानंतर लगेचच खेळली जाणार आहे. टप्प्याचा बॉल चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. यावेळेला हेलिकॉप्टर लँड करायचं होतं परंतु तितकंसं टायमिंग झालं नाही. चांगल्या घाटणीचा बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आता सिंगल अर्जित केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पुढे चालना मिळताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 20चा पाठलाग करायचा आहे. अद्यापर्यंत 6 धावा धाबळगावरती. अजूनही 14 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने थोडासा जाणार पाहायला मिळाला आणि त्या कारणाने डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या आपण 6 पाहतोय. शेवटचा बॉल टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. वाईल्डिश लॉंग ऑनला तिथे खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न बघता बघता अगदी सहजरित्या या 2 धावा इथे आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिला हे संपुष्टात येईल. एक षटकाखेरीस टीमची धावसंख्या 8 पाहतोय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. 12 बॉल 12ची गरज. पहिला बॉल बॅटची कडा घेतली होती. बॉलचं चांगल्या पद्धतीने इथे स्टॉप करताना पाहायला मिळालं. जर तो बॉल निसटला असता तर नक्कीच आपल्याला फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालं असं परंतु शॉर्ट फाईनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या पहिल्या बॉलवरती ही सिंगल येता अर्जित केली गेली आहे. 11 बॉल 11ची गरज. या वेळेला समोरच्या दिशेने फटका बसलाय. बराच काय हवेमध्ये कॅच ड्रॉप
मिडॉनला तो खेळाडू होता आणि बॉल आता लॉंगॉनच्या दिशेने धावत होताना पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाली. कॅच जर तुम्हाला मॅच जिंकायचं असेल ना, कॅचेस पकडणे फार गरजेचं असतं आणि ती कॅच आपल्याला इथे ड्रॉप होताना पाहायला मिळाली. तर दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन्ही बॅटरने आता मात्र 3 धावा अगदी सहजरित्या धावून काढल्या गेल्या. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि कॅच ड्रॉप. हाफ ट्रॅकर होता. यावेळेला बॅटची कला घेऊन बॉल थर्डमॅनच्या दिशेने अगदी वेगाने सुसाट सुटलात गेलाय. या बॉलवरती बॉलने सी मारेषा गाठली आहे. धावा मिळतील 4 चौकार. कॅच ड्रॉप झाली आणि पुढच्या बॉलवरती चौकार आला. कॅचचं महत्व विचारायला गेलं ना तर मग ऑस्ट्रेलियनच्या खेळाडूला फार महत्वाचे ते रोहित शर्माची त्यांनी ट्रॅव्हिस हेडनी पकडलेली कॅच आणि तो वर्ल्ड कप आपल्याला गमवावा लागला होता. त्याबद्दलच आपल्याला इथे समीकरण पाहायला मिळते. परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या कारणाने तिथे बॅटरने फायदा उचलला गेला. चौकार आला. त्याच्यानंतर आता सिंगल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या या सिंगलने 17व्या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता फक्त या मॅच मध्ये 3 धावसंख्येची गरज आणि षटक क्रमांक 2 चालू आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटक क्रमांक 2 मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटनं खेळायचं होतं. यावेळेला टायमिंग होत नाहीये. स्कोरलकच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. डीपचा खेळाडू फार वेगाने आला आणि या बॉलवरती आता सिंगल ही अर्जित केली गेली. टीमची धावसंख्या 18 पाहायला मिळते. आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 2. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक अतिरिक्त धाव आता स्कोरवरती जोडलेला. त्या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली. एक सिंगलची आता फक्त आवश्यकता असणार आहे ती म्हणजे टीम हात केली या संघाला. काहीतरी वेगळं खेळायचं होतं आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. बॉलला पाठवलं पॉइंट कव्हरच्या दिशेने. बॉलने सी मारेषा काढली आहे आणि टीम हात केली संघ. अशा पद्धतीने ते विजय. हार्दिक अभिनंदन आणि टीम मुगवली संघांना देखील देऊयात येणाऱ्या हंगामामधील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. घेऊयात ब्रेक.